उजनी धरणातून शेतीसाठी कालवा व बोगदा यातून आवर्तन सुरू झाले असून मंगळवार दिनांक 17 मार्च रोजी मुख्य कालव्यातून 1500 क्युसेक्स पाणी सोडण्यात आले। आमचे असंख्य ग्राहक, हितचिंतक व मित्रपरिवारास गुढीपाडवा मराठी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभ गुढीपाडवा। भीमाशिना जोड कालव्यातून बोगद्यातून आगामी 2 दिवसात 950 क्युसेक्सपर्यंत विसर्ग वाढवण्यात येणार आहे, अशी माहिती कार्यकारी अधिकारी सुचिता डोंबरे यांनी दिली। मागील पंधरवड्यात भीमा नदीत पाणी सोडून नदीवरील सर्व 17 बंधारे भरून घेतले आहेत। तसेच बोगद्यात पाणी सोडून शिना नदीतील बंधारे पण भरून घेतले आहेत। परंतु शिनेच्या बंधाऱ्यातील पाणी आता कमी झाले असल्यामुळे यापुढे पुन्हा यामध्ये पाणी अडवण्यासाठी बोगद्यातून पाणी सोडण्यात येत आहे। कालवा आणि बोगदा या दोन्ही ठिकाणचे आवर्तन यापुढे 45 ते 48 दिवस चालू राहणार असून एप्रिल 26 अखेरपर्यंत पाणी चालू राहील, असं धरण नियंत्रण विभागाकडून कळवण्यात आले। शिना माढा सिंचन योजनेतून 315 क्युसेक विसर्गाने तर दहिगाव करमळा सिंचन योजनेतून 100 क्युसेक विसर्ग मागील 1 महिन्यापासून सुरू आहे। सर्वत्र उन्हाळ्याची उष्णता वाढल्यामुळे उजनी लाभक्षेत्रातील पिकांना पाण्याची नितांत आवश्यकता आहे। उजनी उजव्या कालव्यावरून 126 किलोमीटर अंतरापर्यंत तर डाव्या कालव्यावरून 122 किलोमीटर अंतरातील एकूण 9,50,000 एकर लाभक्षेत्राला हे पाणी मिळणार आहे। शिना माढा सिंचन योजनेवरून माढा तालुक्यातील 40,000 एकर क्षेत्र वलिताखाली येत आहे। उजनी जलाशयामध्ये सध्या 24.66 TMC एकूण पाणीसाठा असून 31 TMC उपयुक्त पाणीसाठा आहे। सोलापूर, पुणे, अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतीसाठी अनेक उचल पाणी घेणाऱ्या संस्था तसेच शेतकऱ्यांच्या वैयक्तिक संस्था, वीज निर्मिती केंद्रे, साखर कारखाने, अनेक लहान मोठ्या उद्योगधंद्यांसाठी व लहान तसेच मोठ्या पाणी पुरवठा योजनांसाठी जलाशयातील पाण्याचा वापर होत आहे। आता सध्या उजनीची टक्केवारी 56.94% एवढी आहे।